सरासर विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. ते टाळकऱ्यांकडे करा. इतकी हवा झाली मला, 2 कूलर आणि 1 फॅन बाबा जायचं उडून. टाळकरी टाळकरी एवढ्या हवेत राहायची मलाही सवय नाही, मी जमिनीवर राहणं माणूस. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. जन्मनिया जन्मनिया कुळी वाचे स्मरारा, धराची नेम हर हर निशी, धराची नेम धराची नेम धराची नेम अहर्निशी. तुका मने कोटी कुळे ती पुनीत पुनीत पुनीत. तुका मने कोटी कुळे ती पुनीत, भावे गाती गीत विठोबाचे. तयाच्या चिंतने निर्जेल संकट, तयाच्या तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तराल दुर्घट भव सिंधू. तराल दुर्घट भव सिंधू. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हरे पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम. दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची. ज्यांच्या कृपा झाले कथे जावी तारी, कृपा झाले कथे ज्यांच्या कृपा झाले कथे जावी तारी, कृपा झाले कथे बाबाजी गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षिभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. महायोग पीठे तटे भीमरथ्यावरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. कलावज्ञ जीवो धरार्थावकारम कलांकांक तेजोदिका मोदी वक्रम खलारीश बाधा पुनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम. नमो सद्गुरु तुकया, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम, गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्तं, सराले स्थितं तं समाधिस्थितं
मारुती स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुख्य यश वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरि ब्रह्म स्वरूपम श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी भरणौ रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार ओम नमो ज्ञानेश्वर नमो नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अमुचा अभेर सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट तरा दुर्घट भव सिंधू प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडला अभंग वैराग्याचे मुकुटमणी महान भगवत भक्त पंचमेध निर्माते अनु एवढे लहान आकाशापेक्षा महान श्रीमंत श्री संत देहुनिवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. तुकोबराय आपल्याला विचार करायला सांगतात. लोक म्हणतात महाराज आम्ही लय विचार करतो. आपले लोक विचार करायला खतरनाक आहे. काम कमी करते पण विचारलंय सांगतात. ओव्हर थिंकिंग इज अ बिग डिसीज. अति विचार हा एक फार मोठा रोग आहे. काय मत विचारच करीत राहतात. ॲक्शन झिरो. थिंकिंग ओव्हरफुल. म्हणजे इतक्या विचार का म्हणजे फार दवाखान्यात जायची वेळेत एवढे विचार. तुकाराम महाराज म्हण तुम्ही विचार करीत नाही असं नाही म्हणत मी, पण चुकीचं करतात. गाड्या सगळ्याच पळतात पण जी योग्य दिशेला पळते ती खरी ध्येयापर्यंत पोहोचते. गाड्या पळतातच, माणसं जगतातच, पण कसे जगतात, कोणत्या दिशेनं जगतात. तुमचं आयुष्य आहेच, सगळेच जगतात. देवानं दिलेलं आयुष्य सगळ्यांनाच आहे, परंतु कोणत्या विचारानं, कोणत्या अधिष्ठानानं, कोणत्या स्वप्नानं प्रेरित होऊन तुम्ही जीवन जगतात. ईश्वर प्राप्तीच्या हेतूनं प्रेरित झालेलं जीवन संतांचं आहे, ते जीवन वंदनीय आहे. तुकोबरायला विचारलं, आम्ही खूप विचार करतो महाराज, पण कोणता विचार करायला पाहिजे. तुकोबरायने एकदम समर्पक सांगितलं. त्यांनी सांगितलं जरा तराजू लावा. म्हणजे काय करा, क्लासिफिकेशन करा, म्हणजे वर्गीकरण करा, म्हणजे काय करा, उचित आणि अनुचित पहा. सार आणि आसाराचा विचार करा. काय घ्यायला पाहिजे आणि काय टाकायला पाहिजे हे जरा हे खाप महाग आहे आपला मेंदू. काय त्याच्यात काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे ज्याला कळलं नाही ते सगळंच शिटं घेत म्हणलं गाडीचे पाठी राहत नाही. सगळे शिटं गोळा करून चालत नाही ना. कधी कधी लय अवघड होऊन जातं ना. चुकीच्या लोकांचा संपर्क लय अवघड राहतो. ट्रॅक्टरनी इनोवा ठोकली, ते इनोवाच
ट्रॅक्टरला खर्च 3,500, इनोला 5 लाख. ती गेलीच कशाला त्या ट्रॅक्टरकडे. तसा माणूस आहे दुःखाला धडकलाय. कोणाला धडकला? हा भक्तीला नाही धडकला, हा दुःखात धडकला. असा धडकला महाराज. एकटा रडतो, रस्त्याने चालतात विचारच करतो, झोप येत नाही त्याला, जेवण जात नाही, घाबरलेला आहे. जगात गेला का घाबरतो. माझी परिस्थिती, माझी बुद्धी, मला कोणी बोलल का, मला सुख मिळेल का. 95 वर्षाचा माणूस घाबरलेला आहे. तिसरा येतो काय, अटॅक म्हणतो मी. आता आला तरी भजन म्हणायचं जायचं, पण नाही, त्याला भीती आहे, त्याला जगण्याची इच्छा आहे. मृत्यूची संसाराची भीती आणि दुःखाची धडक याच्यातून वाचवणारा एक भगवान आहे. तो पंढरपूरला उभा आहे. तो देवांचा देव आहे. देवात ताकद नाही तुम्हाला बाहेर काढायची कोणत्याच. मग कोणात ताकद आहे? देवांचा देव. योगिया दुर्लभ तो म्या देखिला. महाराजांनी सांगितलं विचार करा आणि त्याचं नाव घ्या जो तुम्हाला बाहेर काढणार आहे. जो बाहेर काढणार आहे त्याचं नाव घ्या. ढकलणारे लय आहे, बाहेर काढणारे कमी आहे. त्याचं नाव घ्या. ढकलणारे लय महाराज भयानक. आपण कधी अडचणीत येऊ याची 90% लोक वाट पाहून राहिले, तुम्हाला माहित नाही. तेच तुम्हाला रामराम घालणारे. चला, तुकाराम महाराज म्हणतात त्याचं नाव धरा. कुठं? मुखात नाही, कंठात. फार महत्वाचा शब्द बरं का. नाम धरा कंठी. कंठी खाली अंडरलाईन करा. काही काही तोंडाने रामकृष्णारी म्हणतात, पण वावरात गेलो बांधच करीत. त्याचा नाटू गुंठा ठेवीत नाही, अख्खी तो टेप लावू म्हणून बांध करायची बंद करा. नातू इकीन दे बांधा सगळं. कारण मी सर्वे केला, जे इंजिन जमीन इकले त्यांचे आजोबा बांधच करीत होते, कारण ते पुढं फेडावं लागतं. हा महाराज, त्या विठोबाचं नाव कंठात धरा. एक सोपा उपाय सुखाकडे जाण्याचा. तो का म्हणते त्याने काय होईल महाराज? अहो त्याने त्याचं चिंतन चालू होईल. त्याच्या चिंतनाने काय होईल महाराज? तयाच्या चिंतने निरसेल संकट. आता तुम्ही संकटात आहे 100%. माझ्या सहित प्रत्येक माणूस संकटात आहे. टाळकरी, पकवाजे, गायक, बसलेले, युट्यूबवाले, साऊंड सिस्टीमवाले 3 आज. क्या बात आहे, एक भेटत नाही. साऊंड सिस्टीमवाले 3, 4 आहे. हा इकडे एक आहे. अरे बापरे, आबाला विसरलोच होतो मी. श्यामभाऊ कणशे आहेत, मुकुंदभाऊ म्हैसे, आतिश आसने आहेत आणि एक आमचे वसंत आबा खराते. 4 साऊंड सिस्टीमवाले आज कार्यक्रमाला. तुम्हाला खरं सांगतो, आईचं वर्ष श्राद्ध करावं तर असं करावं, परमेश्वर आल्याशिवाय राहणार. हाऊस आहे, याला प्रेम पाहिजे, श्रद्धा पाहिजे, आईवर माया पाहिजे महाराज. आणि हे कुटुंबाचं आहे. मी नेहमी सांगत असतो, शिवाजी राजे असतील, प्रसाद असेल, हे माणसं कायम पार मारतात. आहेत खूप मोठा सप्ताह 25 वर्षापासून या गावात करतातच. पण एक गोष्ट मी यांच्या जीवनामध्ये प्रकर्षाने पाहिली. या आईची यांनी इतकी सेवा केली, इतकी सेवा केली, इतकी सेवा केली 4-5 वर्ष. कारण दुर्धर आजाराने त्या ग्रस्त झालेल्या होतात. पण राजे असतील किंवा प्रसाद असेल, कधी फोन आला आणि कधी डॉक्टरला किती पण पैसे लागले, काहीही लागलं तरी त्या आईला त्यांनी शेवटपर्यंत समाधानीच ठेवलं. आईची सेवा पण मी पाहिली आणि आईचं पुण्यस्मरणसुद्धा मी पाहिलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. एका आईचा या कुटुंबाने केलेला इतका सुंदर सोहळा मला जिवंतपणे अनुभवता आला. माझं भाग्य. खऱ्या अर्थानं गोड नियोजन आहे आज महाराज. मी कार्यक्रमाच्या परिहाराकडे जाणार आहे. तत्पूर्वी भावार्थ सांगतो. तुकोबाराय सांगतात, नाम कंठात धरा, त्यांनी काय होईल? संकट जाईल. तुकाराम महाराज म्हणे या आत्ताचे संकट गेल्यानंतर आनंद येईल. तुकाराम महाराज म्हणे एवढे फटाकडे वाजू नका, अजून एक फार मोठं संकट यायचं आहे.
तयाच्या चिंतने निरसेल संकट. लोक लागले उड्या मारायला, जाऊ दे आता काय नाही, विठ्ठलच नाव कंठात धरू आणि संकट घालू. तुकाराम महाराज म्हणे आनंद साजरा करू नका. येत्या 5-10 वर्षात म्हणजे 2040 पर्यंत, आणि युद्ध बिद्ध झालं तर एवढे महिन्यात त्याचं काय सांगता येत. आज 2040-50 पर्यंत एक संकट येणार आहे. लोक म्हणे काय, तराल दुर्घट भवसिंधू, मृत्यू नावाचं संकट. हे संकट घालवता न तुम्ही, पण मरणाला कसे घालवता. केवढाही माणूस असला तर मरण दवाखान्यात कसा असतो, घाबरल्यासारखा असतो. काकड्याच्या प्रकरणात एक अभंग फार सुंदर आहे. घमेंडी माणसं बुद्धीची घमेंड करतात, पैशाची घमेंड करतात, ज्ञानाची घमेंड करतात, टाईट राहतात, टाईट पाहतात गावाकडं. एकदा छातीत चमक निघली ना महाराज, लय टाईट नाही पाहायचं, तो बटन दाबितो वरून. तिने बटन दाबलं आणि आपलं हार्ट जर फेल झालं, नो वन कॅन सेव्ह यू इन द वर्ल्ड विदाउट गॉड. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, तो सोडून कोणीच वाचू शकत नाही. मग माणसं म्हणतात, ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला सुद्धा म्हणतात रामकृष्ण हरी म्हणा. आता कधी एक म्हातारा त्या नाताला म्हणे जप कर, म्हणे जप, मला अटॅक आला तू जप कर. तो म्हणतो 147 कोंबड्या आणल्या, मी कुठं जप करू, मला पिटितो का. त्याला कर्मही चांगले पाहिजे का नुसता जप. हा महाराज, कर्म चांगले असले, भक्ती शुद्ध असली, अंतःकरण निर्मळ असलं तर तो सोडवायला तयार आहे. पण तुकोबा नाही म्हणतात, तराल दुर्घट भवसिंधू, हसत हसत मरताल. मरण तुम्हाला काही करू शकत नाही, मरण येणार नाही असं नाही, पण तुम्ही यमाच्या आत हजर होतात. यम यायच्या आत तुम्ही म्हणता चलो. मग आपले लोक फार शंकाखोर आहेत. आपले लोक म्हणे महाराज हे नाम घ्यायला काही अडचण आहे का, कुळाची, धर्माची, जातीपातीची. अरे कोणत्याही कुळात जन्माला आले तरी चालेल. जन्मोनी कुळी वाचे स्मरा राम, नराची नेम, नराची नेम, नराची नेम अरनीशी. कोणत्याही कुळात, कोणत्याही जातीत, कोणत्याही धर्मात जन्माला आलेत चालल, तुम्ही राम म्हणा. परत आपले लोक संशयखोर, प्रश्न विचारला संशयावनी घोर आणि पाप नाही थोर, हा विनाशाची वागोर प्राणी अशी. ज्ञानेश्वरी सांगते आपल्या लोकांना संशय लई आणि देवावर तर लईच. सप्त्याकडे जर आला तर असं मंडपाकड पाहतो, सप्ताह आहे काय ते म्हणते. हा किती भजनी काही मध्ये आहे, 2-4 आहे. यंदा जरा पांगलं काय, हा पांगेलाच आहे. जशी सृष्टी निर्माण आली तशी पांगेल. यंदा काय पांगलं ते पांगेलाच आहे भाऊ. पहिल्यापासून कस तरी गोळा करावा लागला 7 दिवस, ते 12 महिने पांगेलाच आहे. या पांग्यामुळे तर लय अवघड झालं. चांगल्या गोष्टीला लय त्रास आहे महाराज, सप्ताह करायला लय त्रास आहे. एखाद्याचं वाटोळं करायला अजिबात त्रास नाही, एका मिनिटात होतं, पण फेडायचं अवघड आहे. वाटोळ्याला त्रास नाही, घडवायला त्रास आहे महाराज. लोकांनी विचारलं आम्हाला जरा 2-4 उदाहरणं द्या, नुसतं सांगू नका विठ्ठलाचं जप करा, कोणाचं कल्याण झालं का, 1-2-3 नावं सांगा. तुकाराम महाराजांनी म्हणे 2-3 नाही रे, तुका म्हणे कोटी. किती अशी कोटी कुळं आहेत, 1 नाही, 2 नाही, 1000 नाही, लाख नाही, करोडो लोक आहेत जे विठ्ठलाच्या नावानं पुनीत झाले, पावन झाले, परमपवित्र झाले, देव झाले, विठ्ठलच झाले, संत झाले, महंत झाले. इतकी माझ्या देवाच्या नामात ताकद आहे. त्याने राक्षसाचे देव केले, माणसाचे देव केले. अरे स्वतःचं पद सुद्धा भक्ताला द्यायला तयार आहे, त्याचा पाय हातात द्यायला तयार आहे, त्याच्या दारातल्या पत्तरवाळ्या उचलायला तयार आहे, त्याचा मोक्ष असा हातात घेऊन फिरतो रे तो. मुखी नाम ती मोक्ष. अरे ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हातात मोक्ष आहे. काय स्कीम आहे राव. तरी आपले लोक मुखात नाम घ्यायला. कीर्तनकार जर म्हणले ना म्हणा रामकृष्ण अरे, तेव्हा तुमचा धंदा आहे, तुम्ही म्हणा दणकून नोटा दिसलं कोणी म्हणा. आम्हाला तर लय बोला द्यावं, एवढे बोलणे का पार मारता करायचं म्हणलं. माझ्या तर मेंदूल तडे कधीच गेले, पण मी जोडून कार्यक्रम करतो. आदेश महाराज, विलास महाराज लय अवघड, लय तडा बोला दिलो कवर. मी म्हणलं आता मसनी गावऱ्या जाऊस तर हेच कवर काय
अमरधामपर्यंत हेच आहे. तुम्हाला बरोबर रोज एका गावात दरोडा. आज कुठं आहे म्हणलं? आज आता घरीच आहे. आता तराळ पाटलाच्या म्हणजे जवळच्याच माणसाकडे प्रसाद महाराजकडे काय नाही म्हणलं. मग आज जोरात आहे म्हणलं. तो लय मोसम मध्ये आज काय जोरातच का? हाऊस पाहिजे महाराज माणसाला. तुम्हाला खरं सांगतो एवढं नियोजन करायला खर्च लागतो. आणि आईबापासाठी जो पोरगा खिशात हात घालतो त्याच्या इतका श्रेष्ठ पोरगा याचा बाप विठाला. विलास महाराज आणि महाराष्ट्राचं गायन क्षेत्रातलं टोक सूर्याला किती शब्दांनी सजवावं किंवा काय त्याच्या तेजाची बरोबरी होणार. त्या सूर्याचं दर्शन झालं हीच त्याच्या तेजाची खरी अस्तित्वाची खरी पावती असते. म्हणून विलासजी महाराज कोतकर आपल्या पंचक्रोशीचं भूषण आणि महाराष्ट्राचं भूषण आदरणीय वंदनीय पूजनीय उद्धवजी महाराज शिंदे हे दोन माणसं या ठिकाणी उभे आहेत. खऱ्या अर्थानं तुमच्या कानाचं भाग्य आहे समज. मी जाऊ द्या, मी एक आता औपचारिकता म्हणून कीर्तनकार मिले मोठा माणूस नाही. मी नेहमी सांगत असतो कारण मला लहान राहण्यात लय आनंद आहे. कारण मोठे झाले की तकलीफ होती आपल्याला माहिती. 5वीला बरं होतं की नाही आपलं. आता घेणं मोठे झालं अजून मोठं व्हायचं म्हणलं. एवढे मोठे झालं एवढं बस झालं याच्यापेक्षा मोठं नाही. परंतु ही जी माणसं आहेत याचं कारण आहे. मोठं व्हायला 3 गोष्टी लागतात: प्रयत्न, प्रारब्ध आणि कृपा. तुम्ही प्रयत्नाशिवाय मोठे होऊ शकत नाही. तुम्ही प्रारब्धाशिवाय मोठे होऊ शकत नाही. आणि आईबापाच्या संताच्या देवाच्या कृपेशिवाय असे स्वरच निघू शकत. उद्धवजी महाराज शिंदे आळंदीमध्ये तुम्ही जर गेले तर आळंदीमध्ये इतके विद्यार्थी आहेत आणि इतके विद्यार्थी मनापासून गुरुजींवर प्रेम करतात. त्याचं कारण एक आहे, गायन लई तयार आहे पण महाराज शांतता आणि नम्रता तेवढीच त्या माणसाच्या स्वभावात. कारण काही लय गायक तयार आहे पण मग ते लोक म्हणतात थोडं दमनी बोला. ते कधी तापतीन त्याचा अयो बोलणाऱ्याला टेन्शन तेव्हा ऐकणाऱ्याला काय. एक जण टाळ वाजवत होत्या का गायका माग तो वनी भाऊ तो माणूस घोसकवतो आपण टाळ वाजत नाही. मी इकडे वाजवतो वनी सतरंजी हो काय गायक तापत बरं. मी एक स्वभाव सांगतो, स्वभाव असतात. परंतु महाराज ती शांतीशी आली पल्लव नाही पा ज्ञानेश्वरी सांगते. जे ज्ञान गंगे नहाले ते पूर्णता जेवूनी थाले ती शांतीशी आले पल्लव नव्हे. जो ज्ञानात पूर्णपणे न्हालेला आहे तो माणूस शांतच असतो आणि जो शांत असतो तो ज्ञानाच्या गंगेत न्हालेलाच असतो. ज्ञानेश्वरी ज्ञानगंगेची आंघोळ आमचे उद्धवजी महाराज शिंदे यांनी केली आहेत. आणि आज महाराष्ट्रभर विद्यार्थी तयार करण्याचं काम ते करत आहेत. प्रसादजी त्यांच्याकडे शिकतात. दोन्ही माणसं आमच्या प्रसादजीचे गुरु आहेत. प्रसाद महाराज तराळ यांचे दोन्ही गुरु आहेत. आदरणीय विलास महाराजांकडे त्यांचं शिक्षण झालं, त्यानंतर आता बाप्पूंकडे त्यांचं शिक्षण चालू आहे. प्रसाद महाराजांना मी भाग्यवान समजतो. एवढे 2 महाराष्ट्र प्रख्यात महाराष्ट्र भूषण गुरुस्थानी तुम्हाला लाभले, महाराज लाभले. दोघांनाही या ठिकाणी वंदन करतो. महाराजांचं आता सप्ताही अभिष्टचिंतन सप्त्याला आले होते तेव्हाही मी त्यांचं खूप कौतुक केलं. खऱ्या अर्थानं इथपर्यंत एका विद्यार्थ्यासाठी ते आले. त्यासाठी गुरुजींच्या या विद्यार्थ्यांवर असलेल्या प्रेमाला मी या ठिकाणी वंदन करतो आणि दोन्ही गायनाचार्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि काय ऐकायचं ते आता त्यांचंच ऐकायचं. मी तुम्हाला सांगितलं ना काय होतं कधी कधी आपल्याकडं एखादा माणूस राहतो तो म्हणतो मग आता त्याला वातावरण पाहून मूड येतो.
त्याला जर आपण भजनाला म्हणलं पाचवी बारीला म्हण बुवा तू म्हण एखादा अभंग, तिकडं म्हणतो तेव्हा नाही ते आवाज कमी आहे, पण इकडं मोसम पाहिला का ते प्रसादला म्हणा थोडं एखादं प्रमाण. तेव्हा आता असं आहे प्रसादकडे कोणी वशिला लावला तर मै पाया पडून विनंती भाऊ, कारण आता जर माईक इकडं गेला ना 4 वाजेपर्यंत खळच उरकत नाही अनिलराव. तेव्हा आता हे 2च गायक राहून आणि खूप सुंदर आहे गायन, फार सुंदर आहे. सर्वांनी आपण या ठिकाणी श्रवणाचा आनंद घ्यायचा आहे. तुल्यबळ 2 पखवाजे आहेत आमचे आदेशजी महाराज गागरे, आपले पंचक्रोशीचं भूषण आहेत. हा फार गोड आहे महाराज. आदेश महाराजाचं वाजवणं म्हणजे फार वजनदार आहे. आणि दुसऱ्या बाजूला इकडं विष्णुकांतजी महाराज रेगे आहेत. काय हात ते राहो, मला तर असं वाटतं पखवाजचं ऐकत राहावं. मी कीर्तनाला विना घेऊन उभा राहिलो, मला असं वाटलं मांडी घालून घेऊ बस पखवाज ऐकावं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मी त्या आईबापाला धन्यता समजल त्यांच्या जन्माची, ज्यांच्या पोटी अशी हिरे जन्माला आली. क्या बात आहे यार. अहो पखवाज वाजला का पांडुरंग येतो एका मिनिटात. काय त्या थापेत ताकद आहे महाराज. याचं कारण गुरुजींचं सानिध्य आहे. आणि एवढ्या मोठ्या माणसांबरोबर एवढ्या लहान वयात वाजवणं म्हणजे हे सुद्धा भाग्यच आहे ना महाराज. 70 वर्ष झाले काही स्वरात नाही आले महाराज. आमच्या गावात एक टाइम पोहोचवला, आम्ही बेसूर झालो त्याच्या मौतीच्या भजनात, म्हणलं तोच बेसूर होता, आम्ही कस काय स्वरात यायचो. भास्कर महाराज त्याला जाऊ समजा ना, आता काय करू. आमचा येण्याच्या आत गेला तारा तुटून आणि पखवाजीची गेली शाई उडून. बाबूलाल महाराज आदित्य महाराज फार खेळ झाला आमच्या भजनात. मी म्हणलं भजन थांबवा, भाषण करा, कारण हा स्वरात नव्हता. उठला तर पुन्हा एक अभंग म्हणून याला जाऊन द्या, चालला तर जाऊ द्या. हा ताकद लागते महाराज. वय नाही आहे, वय नाही आहे, पण विद्वत्ता इतकी आहे का वयस्कर माणसाला सुद्धा पाया पडायला लावीन इतकं ज्ञान आहे. हीच खरी जीवनाची श्रीमंती आहे. विठ्ठल काय महाराज किती कार्यक्रम श्रीमंत आहे, किती दर्जेदार आहे, त्याच्याबद्दल आपण काही बोलण्याची गरज नाही. प्रसाद महाराजांनी आणि शिवाजीराजेंनी अतिशय तुल्यबळ आणि सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. या नियोजनाला मी सलाम करतो. एखाद्या फडावर एखाद्या आश्रमात नियोजन असतं असं हे नियोजन आहे. साऊंड सिस्टीम मी मगाशीच नाम उल्लेख केलेला आहे. 4 जण आहेत, त्यांना सगळ्यांना धन्यवाद. पखवाजे सगळे टाळकरी पहा, प्रत्येकच नाव घेतल्यानंतर लय खेळ होईल. तुम्ही मला बरं म्हणता, पण ते तो का नुसता नावं वाचायला बोलावला होता का. जेवताना मग अवतारा निघायला बसला, त्याच्यापेक्षा सगळ्यांना वंदन करतो. इकडं आमचे गुरुवर्य भास्कर गिरे आपले भास्कर महाराज वानखेडे या ठिकाणी उपस्थित आहे. भास्कर महाराजाला वंदन आहे. रवी महाराज पवार आहेत, आदरणीय वसंताबा खरात आहेत, आमचे महाराज जाधव महाराज आहेत, त्यांना वंदन. आमचे टेकाळे महाराज आहेत, त्यांना वंदन. आणि सगळे कानिपनाथ महाराज आहेत, आमचे ऋषिकेश महाराज वाल्लेकर आहेत, आदित्य महाराज चोरमुले आहेत, किरण महाराज टिक्कल आहेत, विनेकरी देठे महाराज आहेत. सगळ्यांना या ठिकाणी वंदन करतो. नंतर त्यांचे सत्कार होणारच आहेत. आणि तराळ परिवाराने केलेल्या या सुंदर नियोजनाला मी या ठिकाणी वंदन करतो. आणि अभंगाची प्रस्तावना मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात असे कोटी कुळ आहेत. किती तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. काय केलं होतं लोक लय खतरनाक. लोक तुकाराम महाराजाला म्हणे कितका भजन करणारे पाहिले आम्ही, दुःखी येते. तुम्ही काय सांगता, विठ्ठलाच नाव घेतलं कल्याण होतं. कितीतरी भजनी दुःखी आहेत, कितीतरी दिंडीला जाणार दुःखी आहेत. तुम्ही कसं काय असं सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात प्रॉब्लेम असेल मग थोडा. काय भावे गाता गीत विठोबाचे, ते गात असतील विठ्ठलाचं नाव, पण भावानं नसन गात. त्याने भाव म्हणजे काय. अहो म्हणे देव भावाचा भुकेला, तुका म्हणे आण विठोबाची, काही न लगे एक भावाची कारण. भावेन देव कलया नरेंद्र धनेन कांता कपटेने शत्रू सत्यन मित्र ज्ञानेन मोक्ष कृपयाश्च पुत्र वशमान यंती. भुकेला
ऐका महिमा आवडीची बोल खाय भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला तोची दुष्काळ तयाला. उद्धव गुरुजींनी फार सुंदर प्रमाण दिलं. किती भुकेला आहे. मुठभर पोयासाठी कोणी सोन्याचं गाव दिलं होता जगात? काय भुका असेल राव. मुठभर पोहे सोन्याचं गाव. उष्टे बोरं खाताना लक्ष्मणजींनी सांगितलं काय तुम्हाला कमी आहे आयुष्यात? देवानं कुठे उष्टे बोरं खावा का? कोणी बाई थोर प्रेमाचा भुकेला. रामान सांगितलं 15 मिनिटात तुला कळन बाई कोण. बोरं खाल्ले. मातंग ऋषीचा निरोप दिला. 8 वर्षाचे होते तेव्हा मातंग ऋषीने सांगितले या कुटियात भजन कर शबरी. माझा राम आला ना, माझा राम, त्याला सांग तुम्ही विजयी होणार आहे. सीतामाया सुखरूपे. 68 वर्षापूर्वी इथं मातंग ऋषी नावाचे साधू तुमच्या नावाचा जप करीत होते. तेव्हा तुमचा जन्म झालेला नव्हता. मला सांगून गेले 68 वर्षाने इथं राम येईल. मी विचारलं मी रामाला ओळखायचं कसं? त्यांनी सांगितलं 68 वर्ष या कुटियात कुणीच येणार नाही. पहिलं जे पाऊल पडल ते प्रभू श्री रामचंद्राचं असं. ते पाऊल पडल्यानंतर त्या पायाची सेवा कर आणि रामाला सांग तुम्ही जिंकणार आहे. एवढ्या निरपकर्ता शबरी घडवली. तिन्ही महाराज 8 वर्षाची होती. 68 वर्षी सांगितलं. 68 वर्ष पाठ पाहिली. 68 अधिक 8 करा. 75व्या वर्षी तिला राम भेटले आणि तिने रामाला सांगितलं देवा एक गोष्ट देतान का? कोणाचे बोरं खात असतो का देव? आपल्या घरापुढं बोर आहे. आपलेच पोरं कदरेल त्या बोरीला. अहो कुणी कोणाकडे येत असतं का महाराज? सोपी गंमत आहे का? एक सायकलवाल्याला पाहिलं आणि 25 लाखाच्या गाडीवाल्यानं ब्रेक मारला ना राव. मी म्हणलं कुठं ती सायकल कुठं तुमची गाडी तुम्ही काय ब्रेक मारते? अरे तेव्हा या गावात आलतो पहिले 100 रुपये त्यांनाच उसने दिले होते म्हणून तो फॉर्च्युनर झाली. मग जर 100 रुपये देणाऱ्याचे उपकार एवढे तर आईबापाचे किती मोजा. मोजताच येणार नाही. समुद्राचं पाणी मायबापाचे उपकार मोजता येत नाही. शबरीनं रामाला सांगितलं काय द्या. रामानं सांगितलं काय पाहिजे. लक्ष्मणजींनी सांगितलं काय बाई आहे उष्टे बोरं खाऊ घातले ते घातले. एवढी वाट कोण पाहत असतं का? 68 वर्ष काय बाई आहे. पण त्या बाईनं महाराज असं मागितलं लक्ष्मणजीच्या कपाळाला घामाला. तोपर्यंत त्यांना असं वाटत होतं मी राम वनवासाला आहे तर वनवास नसताना आलो. एक आणि मी झोपतच नाही. मी कायम रामाच्या संरक्षणार्थ. 2 लक्ष्मणाचा अहंकारच संपला. शबरीन सांगितलं तुम्ही गेल्यानंतर जगण्यात मजा नाही. भक्त ऐका तुम्ही गेल्यानंतर जगण्यात मजा नाही. जाताना मला मुक्ती देऊन जा. राम पाहिल्यानंतर जग पाहण्यात मजा नाही. आता मला जगण्याची इच्छा नाही. आणि रामानं डोक्यावर हात ठेवला आणि शबरी जागेवर मुक्त झाली. याला काय म्हणतात? प्रेम म्हणतात. आणि याला शेवटचा दिवस म्हणतात. शेवटचा दिवस शेवटचा शेवटचा दिस गोडवा यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता आज फक्त कानाला फक्त संगीत है शक्ति ईश्वर की हर स्वर में बसे है राम और रागिनी जो सुनाए रागिनी तो रोगी को मिले. या कन्याला जर ताप यायला असेल तर बिगर गोळीचा जायला बसला. ब्रह्मरस घे काढा. महाराज उद्धव महाराजांचं खूप गोड गायन आपल्याला ऐकायचं आहे. म्हणून मी या प्रमाणापासून बाजूला गेलो होतो का थोर प्रेमाचा भुकेला का शबरीला मुक्ती दिलेली आहे. कारण प्रेमच तेवढं आहे ना. म्हणून भावे न देव. भाव कोणासारखा असावा? शबरी सारखा असावा. भाव कोणासारखा असावा? सुदामजी सारखा असावा. म्हणून
भावेन देव कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू सत्यन मित्र ज्ञानेन मोक्ष कृपयाश्च पुत्रवाश म्हणेन ते कृपेनं पोरग जिंकलं जातं, सत्यानं मित्र जिंकले जातात. शक्यतो सगळ्यांसंग खोटं बोलावं पण मित्र संग बोल नाही, कारण त्याला आपले सगळे कराटे माहीत राहते ना कुठं खेळतो. मित्र संग बोलू नाही, मित्र संग खरं बोललं पाहिजे. आणि ज्ञानानं मोक्ष जिंकला जातो, भावानं देव आकळला जातो. परिवार आकळायचा असेल तर पैसे लागतात, धनेन कांता. हा म्हणून संस्कृत सुभाषित आहेत. म्हणून तुकोबराय सांगतात, गात असतील विठ्ठल म्हणत असतील पण त्याच्यात जर भाव नसेल तर कृपा करणार नाही माझा देव. भावानं आकळला जातो, भावाशिवाय शक्य नाही. भावाविन देव न कळे निसंदेह. अनेक प्रमाणात भावावर भावानं गायलं पाहिजे, भावासहित गायलं पाहिजे. एक जण मला म्हणला, मी म्हणलं भावासहित गायलं पाहिजे. मी म्हणला तो तुमचा भाऊ कुठे आहे? म्हणलं तो बी गातो दुसरीकडे. म्हणजे भावाभावानी भजन केलं तरी अडचण नाही ना. म्हणून भावानी करा, भावा सगट करा. आणि लक्षात ठेवा, भाव म्हणजे बाजारचा भाव नाही, घरातला भाऊ नाही, देवावर केलेली एक निस्सीम वृत्ती. जो मीराबाईचा आहे, रखुमाईचा आहे, शबरीचा आहे, तो भाव लय महाराज. भाव निर्माण होणं अवघड आहे, भाव निर्माण नाही होत. मोरगे महाराज इतके लोक आहे जगात, यादव महाराज, भाव नाही तयार होत. देवावर जगावर पैशावर प्रेम सहज तयार होतं, देवावर प्रेम तयार व्हायला जन्म लागतो महाराज. त्याच्या मूर्तीकडे कंठी प्रेम दाट्याला किती दिवस लागते ना. एक प्रमाणे कंठी प्रेम दाटे नाही निर्लोटे हृदय प्रगटे रामरू म्हशे महाराज. हे व्हायला आपल्याला पांडुरंगाच्या मूर्तीकडे फोटोकडे पाहून आपल्या डोळ्यात पाणी यायला किती दिवस लागते. आपले 500 हरवल्यावर 3 तास रडणारी माणसं आपण कधी ते पांडुरंग नाही ना. आपलं लय लांब हो. अहो आपली दिंडी कुठे आहे अजून? अवघड आहे महाराज. कळत नाही लोकांना, कीर्तन कळत नाही. इथं लोक आहेत कीर्तन समजत नाहीत. कावळा शिवल्यावर प्रवचन बंद करणारे माणसं आहे. याला गीता कधी कळायची? एक जण मला म्हणे गीता आवडतच नाही. मला म्हणलं तो बुद्धीची ताकदच नाही, गीता समजून घ्यायची आवडत नाही. कुठं चालतं? तू एवढा मोठा झाला का गीता तुला आवडली पाहिजे? अरे निम्मे भावबंद म्हणते आवडेल बल्प कधी मरण, तुला गीता आवडत नाही. भावबंदाई नवस केला तुला पोच करायचा. अरे तुझी बौद्धिक क्षमता नाही महाराज. अर्जुनासारखा माणूस कृष्णाच्या तत्वज्ञानापुढे हँग झाला महाराज. त्याची बुद्धी काम करीना. कार्पण्य दोषोपत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता यत श्रेयस्यानि ब्रूहितन्मे शिष्यस्ते अंशादि माम त्वाम प्रपन्नम. ते म्हणतो ना दुसरा अध्याय, आम्हा काय उचित ते न स्फुरेत येणे मोहे चित्त व्याकुळ माझे. मला काहीच कळत नाही कृष्णा, बुद्धी चालत नाही. अहो आपली बौद्धिक क्षमताच नाही. गाथा गीता ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आवडत नाही. इकडून आणलं बळच समजत नाही म्हणत जा ना. स्वतःचं बौद्धीचं दारिद्र्य कबूल करीत जा ना. लोक येडेत लोक आहे. समजत नाही म्हणत जा ना. आवडत नाही म्हणजे काय? समजतच नाही. आवडून कधी आवडलंय पुढची गोष्ट आहे. हा म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, असे कोटी कुळ आहेत जे भावासहित विठ्ठलाचं नाव गातात आणि ते पुनीत होतात. तुम्ही सुद्धा भावे गाती गीत विठोबाचे. भावानं देवाच्या आवडीनं आणि मनापासून त्याला आरुळी द्या. आल्याशिवाय राहणार नाही. संकट घालवतील आणि काळ जो तुम्हाला अनुकूल नाहीये, मरण सुद्धा येईल तर जग सुद्धा सलाम करीन असं मरण देईल आणि जग सुद्धा वंदन करेल असं माझं जीवन देईल. फक्त सारासार विचार करा. त्याचं नाव कंठात धरा. अभंगाचा सरळ विठ्ठल विठ्ठल. जास्त वेळ झाल्यामुळं फक्त भावार्थ संपला. गुरुजीला वाटलं प्रमाण आलं. त्यांचं बरोबर 12:30 वाजले. आपला टायमिंग आवरत आलंय. पण आता हे काय माहिती आहे का, वातावरणच असं आहे का थोडं 15-20 मिनिटं अर्धा तास पुढं मागं सरकणारी. गुरुजी तुमची माफी मागवतो. हा ना, कारण काय झालं, उशिरा चालू झालं आणि चाल आपल्याला निवांत ऐकायची होती आणि भावार्थ पण थोडासा लांबला. कारण पुढं कीर्तन जास्त होणार नाही. मग पाकिटापुरता भावार्थ तरी थोडं लांबला तर सांगावा. माणसाने कसं आहे, मजुरीपुरतं काम केलं पाहिजे. तू बाय तू माणसीन येऊनच तर सरकारी गोळ्या कारण काय ते लय बाबा पाहिली. ते आमचं आहे 25 वर्षाचा सप्ताह. बरं बाबा पाहिली त्यांनी. मग पुन्हा नको झंझट. मी आपला भावार्थ लांबलाच सांगितला. पुढं लांबवणार.
म्हणून तराळ परिवार आदरणीय वंदनीय पूजनीय ज्यांचं पुण्यस्मरण कैलासवासी सौभाग्यवती इंदुबाई शिवाजीराव पाटील तराळ यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना. एवढं वैभवशाली दर्जेदार सुंदर भव्य दिव्य आध्यात्मिक हे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आईसाहेब खऱ्या अर्थानं भाग्यवान आहेत आणि त्यांचे पती शिवाजीराव रामचंद्र पाटील तराळ, त्यांच्या सासूबाई चंद्रभागाबाई रामचंद्र पाटील तराळ, त्यांचे पुत्र स्वर सम्राट स्वर अलंकार, मृदंग सम्राट मृदंग अलंकार, कीर्तन सम्राट प्रवचन सम्राट ऑलराऊंड व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायातलं आदरणीय प्रसादजी महाराज तराळ यांना आपल्या आईच्या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देव. त्यांचे भाये रमेश रामचंद्र तराळ, भाये संभाजी रामचंद्र तराळ, त्यांचे पुतणे निलेश रमेश पाटील तराळ, दाससाहेब बबनराव पाटील तराळ, गणेश संभाजी पाटील तराळ, नातू चिरंजीव वेदांश प्रसाद पाटील तराळ, सुनबाई वैष्णवीताई प्रसाद पाटील तराळ, त्यांच्या कन्या सौ राणीताई राजेंद्र पाटील महाडिक, श्रीमती राजश्रीताई ज्ञानेश्वर पाटील देठे, सौ अश्विनताई निवृत्ती पाटील आवताडे आणि सौ सुषमाताई रवींद्र पाटील गवारे. 4 मुली 1 मुलगा आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला सावरून त्यांना माया देऊन. आता मुलींना माहिती आई गेल्यानंतर काय काळी, ज्या मुलीची आई गेली तिला ते दुःख माहिती. एक लक्षात ठेवा, ज्या माणसाची आई गेली ना त्याला आशीर्वाद देणारी देवी गेली महाराज. कारण ते कधी आशीर्वाद आहे आईचे. एक माणूस तुकाराम महाराजाला भेटला आणि तुकाराम महाराजाला म्हणे, तुकाराम महाराज म्हणे तू माझ्यापर्यंत आलाच कस काय, तुझं पुण्य काय? तो म्हणे गाथा नाही गीता नाही दिंडी नाही भजन नाही काही नाही, आपल्याला काही कळत नाही, पण काहीतरी पुण्य असेल म्हणे, त्याशिवाय माझ्यासारखं साधू तुला भेटणार नाही. त्याने सांगितलं काय नाही, 28 वर्ष झाले फक्त आईबापाचं दर्शन घेतो, मारुतीचं दर्शन घेतो. 28 वर्ष पाया पडला तर जगद्गुरूच भेटले. तो पाया पडायच्या तुकाराम महाराज त्याच्या पाया पडले. खरं सांगतो, आईबाप आणि मुलं आपल्याकडे वेळ नाही महाराज, पण ते नातं जे ते समर्पित परस्पर समर्पित. पोरं आईबापाशिवाय अपूर्ण आहे आणि आईबाप पोरांशिवाय निश्चितच अपूर्ण आहेत. म्हणून या माऊलीची खूप सेवा या कुटुंबानं केली. शिवाजीराजे असतील, प्रसाद असेल, औषध पाणी दवाखाना खूप दिवस केला. आणि मागच्या वर्षी तर या दिवसामध्ये त्यांना इतका त्रास व्हायचा, पण कधी त्यांना जर थंड पदार्थ खाण्याची त्यांना गरज होती. 4 महिने थंड पदार्थावरच होते. प्रसाद माझ्याबरोबर कधी गायनं लास म्हणजे जेव्हा गायनं लास असायचं तेव्हा फोन यायचा, पण त्या क्षणी त्यांना लगेच काय जे असेल ते थंड पदार्थ असतील, फळं असतील, एका मिनटात लगेच सेवा महाराज. त्याला म्हणलं बाबा माझ्या शेजारी एवढी आईची सेवा करणार आहे ना, खऱ्या अर्थानं माझं भाग्य आहे. नाही तर माग गाडी विलासगुरूची पलटी झाली होती. काय झालं, एक दिवस माझ्या गाडीत असा माणूस बसला उद्धव महाराज, तो आईबापा सांग बोलत नव्हता. आमची गाडी ट्रॅक्टर खाली गेली. मी म्हणलं आधीच माया कुंडलीमध्ये शनी मुख्य स्थानी, मी रंगात येतो 12:30 रोजच वाजत या. काल तेच झालं, विलासगुरूची माय संघ होती, आम्ही जोमात आलो आणि घड्याळानं जीव सोडला. म्हणलं आपलं काय मासाची, आम्ही 10ला आलो, कुणीच नाही, मंडप भरला 12:30. शनी मुख्य स्थानी हा तो देवाचे महाशनी. काही लोक लहर आली की मलाही शनी म्हणून राहिले, काय करावं बा. मग महाराज त्याला म्हणलं बाबा तू आईबापा संग बोलतो का? तेव्हा म्हातारे संग काय बोलायचं, काय कळत त्यांना. 8 वर्ष झाले मी त्यांनी तोंड नाही पाहत. म्हणलं माझी गाडी पुन्हा ट्रॅक्टर घातली तू उतर. म्हणून हे प्रसाद आहे महाराज. गोड नियोजन परमार्थ करतो, पण मायबापाची सेवा आणि संपूर्ण कुटुंबाने, त्यांच्या सुनबाईंनी सुद्धा म्हणजे प्रसादच्या पत्नीनं सुद्धा खूप सेवा केली, मुलींनी सेवा केली, जावयांनी सेवा केली, राजेंनी सेवा केली. संपूर्ण या कुटुंबाला धन्यवाद देतो. गोड असं हे नियोजन आहे. समोर बसलेले सगळे दिग्गज माणसं आहेत. ताई या ठिकाणी उपस्थित आहेत, भागवताचार्य. मी ताईंचं नाव विसरलो. आदरणीय वंदनीय पूजनीय संपूर्ण ताई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना वंदन करतो. आमचे योगेशजी महाराज मोरगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना वंदन करतो. आमचे गागरे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना वंदन करतो. माझे मामा अशोक सहकारी साखर कारखाने संचालक आदरणीय नारायणराव पाटील पडाक या ठिकाणी उपस्थित, त्यांना धन्यवाद. शेतकरी संघटनेचे नेते पटरे पाटील उपस्थित, त्यांना धन्यवाद. आमचे कीर्तन सम्राट विकासजी महाराज यादव उपस्थित, त्यांना धन्यवाद. त्यांच्या समोरचे महाराज बाबा मी नाव विसरलो, महाराजांना धन्यवाद. बकाल महाराजांना धन्यवाद. सगळे महाराज मंडळी आहेत. आमचे पेचे महाराजाला धन्यवाद. जाधव महाराजाला सुद्धा धन्यवाद. पाथरेकर सगळ्याला वंदन करतो. सगळ्यांच्या चरणी शीर्षाष्टांग प्रणिपात करतो. नंतर आपल्याला नावं घ्यायची आहेत आणि माझ्या अभंगामध्ये प्रवेश करतो. मस्तक हे पायावरी, अरे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या
माणसांचं नामोल्लेख राहिला मला मोठ्या मनानं माफ करा बरं का, नाही तर राग करतात. त्यांना बरोबर माणसं निवडले. लय बाबा लय चतुर, तसं नाही काय. आता आमच्या कॅमेऱ्यात जे येतं ते येतं. आमचे रामदास पाटील पठारे अशोक कारखान्याचे डायरेक्टर ते पण आहेत, त्यांनाही म्हणतात. अभंगाची प्रस्तावना फार सुंदर आहे. एक 10-15 मिनटात आपल्याला अभंग सोडवायचा आहे. 3 प्रकारचे योनी जगात आहे, त्यागप्रधान, भोगप्रधान, विचारप्रधान. एक पहिली योनी आहे भोगप्रधान. त्यांना काय कळत नाही, पशु काय पाप पुण्य जाणते. जनावराचं लग्न आहे तुम्हाला पत्रिका आली, आज कधी झालं का, तिथं मंगलाष्टक झाले का, बाबा जेवायला आले, बाबाला ओवळलं बिवळलं मध्ये नेलं हां. आणि महाराज त्या कुत्र्यानं बाबाच्या गाडीला 2 प्रदक्षिणा मारल्या आणि दिलं बाबाच्या गाडीवर अभिषेक करून. त्याला बाबाची गाडी कळते का? हे भोग प्रधान आहे. काय कळतं त्यांना? फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथुनांचे बस. खाणे, आहार, ते तर आपल्यालाही कळत. आपला माणूस चांगली लापशीची बॅग ओढितोय साप्त्यात, तो म्हणतो त्या कीर्तनात जाऊ दे लापशी आण. हो, आपले अन्नप्रेमी आहे, ज्ञानप्रेमी नाही. ज्ञान म्हणते ते म्हणते त्या ज्ञानेश्वरी ठेवून ते पोहे आले 2-4 ओव्या राहू द्या, पण पोहे खा. ओव्या तर काय मग सोडून दिले आपण, पोहे नाही सोडले आपण, नाही खात्री. महाराज त्यागप्रधान पहिली योनी आहे. भोगप्रधान काहीच कळत नाही हो. आहार आहे, जेवण, निद्रा, झोपायचं, भय गाडी आली बाजूला व्हायचं. प्राण्याला भय ना, मुंगीला बोट आडवं घाला ती रस्ता बदलून घेते. भय मैथुनांचं पोरं आहे ना त्यांना, पण त्यांचे पोरं कुठे शाळेबिळेत नोकरी बिकरी नाही आहे, पण मग त्यांना पोरं आहे. त्यांचा एवढा जीव नाही पोरांमध्ये. आपला लय जीव आहे. आपला पाप्या शिकत होतो 3 मास्तरला अटॅक आला, पण तरी शाळेत पाठीतोच आपण, थोडा घरी ठेवायचा. हा महाराज, आहार, निद्रा, भय, मैथुनांचे. चला सोडून द्या त्या युनीचा विषय. दुसरी युनी आहे त्यागप्रधान. जन्माला आल्यापासून त्याग, मरेपर्यंत त्याग. माऊली ज्ञानोबराय, तुकोबराय, गंगागिरी महाराज, नारंगिरी महाराज, सद्गुरू किसनगिरी महाराज, भास्करगिरी महाराज, सद्गुरू स्वामी रामगिरी महाराज आले तर फक्त त्यागालाच आले. म्हणून यांच्या छत्रछायेखाली गेलं का माणसाला सुख मिळतं. संतन के संग लाग रे तेरी आज खरंच 5 वाजेपर्यंत मला असं वाटतं चालून देऊ. ज्यांना कळतं त्यांच्यापासून नाही धोका. बरं, एक धोका फक्त मला आहे. एक जण म्हणे तो 2 वाजेपर्यंत कीर्तन केलं, तू अशोकनगर फाटीवर भेट, तुला सांगतो. सिस्टीमवाल्याला म्हणे माईक द्या गेला आहे ना सर्व्हिसिंग करायला. 3 ठिकाणी गारवा आहे महाराज. आईबापाच्या सावलीत, साधूच्या सावलीत आणि देवाच्या सावलीत. लक्षात ठेवा, मंदिरात गेले काळी शांत होतं. आईच्या पदराखाली डोकं गेलं काळी शांत होतं. बापाच्या हाताखाली डोकं आलं शांत होतं. साधूच्या आश्रमात गेलं मस्तक शांत होऊन जातं. 3 ठिकाणी गारवा आहे. संताची या गावा प्रेमाचा सुकाळ, दुष्काळ नाही महाराज. म्हणून साधूचं जीवन आहे, त्यागप्रधान जीवन आहे. हा, म्हणून भोगप्रधान पहिली योनी सोडून द्या, त्यागप्रधान दुसरी योनी. चला आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे त्याग. आपल्याकडून त्याग होणार नाही. त्यांनी केला त्यांना नमस्कार करणं हाच खरा आपला त्याग. आपले काही लोक साधूला बोला त्या चुका काढतात. एक माणूस लय खतरनाक होता. झाडाजवळ आला, झाडाच्या खाली झोपला आणि 2 तासानं उठला. डबा बिबा आणला त्याने जाधव महाराज आणि जो उठला आणि त्यानं पोतड्याखालची कुरड काढली. झाडाला सुद्धा बीपीच्या 3 गोळ्या घ्यावा लागल्या. आमच्या सावलीत झोपून आमच्यावर टोला आहे का आता? तो म्हणे मग आमचा धंदाच तो आहे.
त्यांना कुऱ्हाड मारली महाराज. झाडाने सांगितलं तुझी कुऱ्हाड मी आल्यानंतरच पाहिली होती. कुऱ्हाड मारणाऱ्याला सुद्धा सावली देतो त्याला वृक्ष म्हणतात, आणि निंदा करणाऱ्यावर सुद्धा कृपा करतो त्याला संत. चला त्यागप्रधान, आपल्याकडे वेळ नाही सांगण्यासारखं भरपूर आहे. तिसरी योनी लय खतरनाक आहे, विचारप्रधान. ती आपली आहे संसारिकाची. लय विचार करतो, पेपर वाचितो, ABP माझा पाहतो, लय विचार करतो, साऱ्या गावाची मतं घेतो. अहो तुम्हाला सांगतो, किराणा दुकानात कोणत्या जायचं याचा 8 दिवस अभ्यास करतो. दूध कोणाचं लावावे 7 ठिकाणी फोन करतो. मोबाईल घ्यायला गेलं तर 10 दुकानं पालथे घालतो आदित्य महाराज. आणि काय काय कीर्तनकार कीर्तनाला येताना अभ्यास करतात. मग ज्ञानेश्वरीचं नाही गाव कस काय नाही तेव्हा लोक काय नाही भाविक आहे तिथं सगळे. अहो त्याला नाही मग बजेट असं आहे का. मध्यस्थी कोणी काय नाही ते आमके ते कस काय काय नाही. अहो लय स्वरात म्हणतात, स्वरात नाही बजेट. म्हणजे त्यांनी दिले तर कमी तर येऊ घालीन का बा असा. अलग लक्षामध्ये विचार प्रत्येकजण करतो, प्रत्येकाला विचाराशिवाय पर्याय. पण तुम्हाला सांगतो संसाराचा विचार अति घातक आहे, आणि परमार्थाचा विचार हा माणसाला उद्धाराकडे नेणार आहे. अध्यात्म सांगतं आधी म्हणजे ज्ञान, आत्म म्हणजे आत्म्याविषयीचं. आत्म्याविषयीचं ज्ञान घ्या म्हणजे विचार करा. मग सांगितलं तुमची योनी विचार प्रधान आहे. लोकांनी सांगितलं आम्ही विचार करतो महाराज, पण आम्हाला समजत नाही कोणता विचार करावा. तुकोबारायनं सांगितलं कोणता विचार करावा. सारा सार विचार लय गोड स्वर आज, लयच पंगत आज, लय श्रीमंत पंगत आहे स्वराची तालाची. क्या बात. सिस्टीम थोडी मागं पुढे तुम्ही शांत व्हा. काय रे एकदम ओके. ते असं होईन लय गडबड केली तर चौकात टँकर पलटी होईन, मग लय अवघड. आड बाजूला ठीक आहे. आता जर काही खेळ झाला मस्त आहे, छान आहे, गोड आहे. श्यामभाऊ मुकुंद भाऊ ग्रेट माणूस आहे, खूप सुंदर आहे. विचार केला पाहिजे. विचार करायला शिकवणारे संत आणि गुरु. आमचे शिक्षक मागं बसलेले आदरणीय तराळ सर, आदरणीय शामराव तराळ सर आमच्या हायस्कूलला होते. त्यांनी खूप आम्हाला चांगलं जीवन. तुम्हाला खरं सांगतो, एक जण मला म्हणे महाराज हे कृपा कोणाची. म्हणलं हे शिक्षकाची गुरुदेवाची. ज्ञान ही कोणाची कृपा आहे, धन ही कोणाची कृपा असेल तो विषय सोडून द्या, पण ही ज्ञान ही कृपा 100% गुरुची. कारण ते ज्ञान पैगावर, कारण गुरु ते ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. ते चालते ज्ञानाचे बिंब का धनाचे बिंब. ज्ञानाचे बिंब. म्हणून काय करा, गुरुच्या चरणी स्थिर राहा, सारासार विचार करा. विचार करा. आपल्याकडे वेळ कमी आहे, फास्टच सांगतो. विचार नाही केलं काय होतं, विचार केला पाहिजे का नाही. काही काही लोक विचारच करीत नाही अजिबात. एक जावई होता, त्याचं जमत नव्हतं, जमलं इकून तिकून. पोरगी थोडी नंगट होती, जाऊ दे मरू द्या, पण जावई तिच्यापेक्षा चतुर होता. त्यानं सांगितलं होतं जमावताना आम्हाला बागायती 2 एकर मध्यस्थी चांगला होता. गेलं तर मध्यस्थी चांगली पाहिजे आता, पण आता मध्यस्थी राहिली नाही. नवरदेव झाले जास्त, मध्यस्थी झाली कमी. पहिले मध्यस्थी नवरदेव पाहत हिंडत होते, आता नवरदेव मध्यस्थीला पाहत हिंडत आहे.
विलास महाराज मला एक जण म्हणे तुम्हाला अजून पाकिट देतो म्हणे एक. फक्त पाप्याचं म्हणलं तो अख्खी स्टेट नावावर केली तरी पाप्याच नाही जमत आता. पाकिटाचं काय बोलू पाप्या आता शक्यतो आता तो राहिला त्याच्यात तो मला 46 वर्षाचा बायोडाटा म्हणलो. मी म्हणलो थोड्या करता काय आता पुढच्या पंचवार्षिकला फार दुष्काळ होणार आहे मग काय थोड्या करता गेलं. मग एक महाराज ते जावं इकडे आले ते सासूरवाडीची गाडी आली ते सासूरवाडीची लोक लई नंगट राहते काही तिरपे बोलणार राहत त्याच्यात आपल्याला सगळ्या तेव्हा जावं वावर पाहायचं. एक म्हातारं लई नंगट होतं म्हातारं त्याला थोडा डाऊट होता. श्रीकांत महाराज ते म्हातारं घेऊन गेलं आणि वावर निघालं कोरडवाहू. जावई चतुर होता तेव्हा काय म्हण तुम्ही आम्हाला फसवलं आज कुठं राहतं का काही विचार करायला पाहिजे होता तुम्ही आम्हाला फसवणं तो आणि सारासार विचार. एकच गोष्ट माणसाला वाचवीन काय विचार. तर जावई काय म्हटलं माहिती आहे का म्हणे हे बघा मी तुम्हाला फसवलंय 100% खरं आहे. एक लक्षात ठेवा चप्पल 10,000ची घेता येईल पण पाय पाहिजे बरोबर आहे की नाही. तेव्हा म्हणे बागायत करता येईल विहीर खांदता येईल टेन्शन घेऊ नका वावरता आहे ना. हा ते म्हणे जावई हुशार राहा जावई जनरली हुशारच असतात. हा मग त्यांनी महाराज तेव्हा निमा काही करा पण विहीर खांदा काही करा पण विहीर खांदायला पाहिजे. 2 महिन्याने आली यांनी निमंत्रण दिलं विहिरीला पाणी लागलं जबरदस्त आली गाडी उतरली पॅनल बोर्ड मस्तपैकी विहिरीला पाणी बिनी पाहिलं आणि ते जावायला म्हणे वा काय जावई रिस्वाने आम्ही बोललो तिने विहीर खांदली लगेच पाणी लागलं पॅनल बोर्ड जबरदस्त क्या बात आहे आता वावर हिरवगार होईल. जावई म्हणे वावर वावर नाही अरे वावर कोणता विहीर खांदली. हा कोणता विचार हा पातनाचा विचार आहे. गाय कुंगोठा करण्यात मजा आहे का अजिबात नाही. बांधवून भांडले 2 भाऊ एक तिकडं जाळला आणि एक इकडं जाळला बांध जागेवर राहिला तिकून त्याला भावपूर्णाचा बोर्ड निकून याला भावपूर्णाचा बोर्ड फोटोतून ताईट पाहत होते मजा आहे का नाही. महाराज काय करा सारासार विचार करा उठाउठी आम्हा काय उचित ते नसपुरे येत येणे हे चित्त व्याकुळ माझे. अर्जुनासारखा भक्त म्हणतोय तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रियाची चितकाळा धनुर्धारा त्याच्या समोर कोण उभा आहे. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती उविले तैसे जग हे म्या धरिले सपायाभ्यंतरी. तुम्ही असा हार पाहिला का ज्याचा धागा सोन्याचा आहे मणी सोन्याचे असा धागा म्हणजे कृष्ण आहे. तो कृष्ण ज्याचा पाय हातात धरतो तो अर्जुन फ्रस्ट्रेशन मध्ये आलेला आहे गोंधळलेला आहे. सगळ्यात डेंजर स्टेज आहे फ्रस्ट्रेशन म्हणजे काय काय होईल माझं चिंता कायम टेन्शन मध्ये. एक जणांनी भाजीत चपाती बुडवायची तर पाण्यातच बुडव म्हणलं थोडा शांत होय तो लई गणगण झाली पण भाकरी तर काय जेवून घ्यायचं महाराज एवढं लोड नाही घ्यायचं. हा असं सांगणार फक्त मीच आहे बाकीचे बाबा लोड देणार आहे. नीट बसा टाळ्या वाजवा मी म्हणतो घ्या झोपून मी जाताना उठून दे काय एवढं लोड लोक जाम झालेली आधीच मी ओळखीत मी सारा जग पाहतो परत चिंता आहे मला काढून टाका टेन्शन घेऊ नका. 10-5 वर्ष राहिली काय कशाचा विचार करता कोणाचाही विचार करा तुम्ही एकटेच आहे. तुमचे ध्यानात ठेवा तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे तुम्हीच आहात आणि तुमचे डोळे भरून आले तर पुसणारं कोणीच नाही महाराज तुम्हीच तुमचे डोळे पुसा.
अपना साथी कोई नहीं अपना साथी हो अपना साथी कोई नहीं अपना साथी कोई नहीं सब पैसे वाह 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 सब पैसे सब पैसे के भाई सब पैसे के भाई रे सब पैसे के भाई 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 पहाटे 4ला आळंदीहून आलेली ती आपला जर 4 वाजता कुठून आलं तर 11 वाजेपर्यंत काय म्हणतो रामकृष्ण मागं परभणीहून आले होते महाराज गायन करताना असं वाटलं नाही एवढा प्रवास केलेला आहे. मी बापूंना नेहमी सांगत असतो बापू तुम्ही म्हणजे वारकरी संप्रदायाला लाभलेलं एक रत्न आहे आणि माऊली ज्ञानोबारायचा आशीर्वाद काय असतो तो बापूंचं गायन ऐकावं महाराज. किती महाराज व्याप असू दे अजिबात कार्यक्रमात जाणवत नाही काय आशीर्वाद आहे. कधी कोणती चाल कोणतंही प्रमाण माणसं फुकट मोठे होत नाही हो. सेवा करायची असली ना महाराज इतकी मनापासून साथ करणार का त्याला काही मापच नाही. नाही तर हल्ली गंमत अशी झालेली आहे 2-4 चाली आल्या ना भास्कर महाराज तो गायक गावाला म्हणूनच देत नाही. तो म्हणतो मी गायक झालो आणि तुम्ही येडेच होते सारे कोणीकडे पखवा झालीत होते बरं झाला हो, तू गायक झाला 3 पेट्या मोळड्या भाऊ तवा तू गायक झाला तू काय सोपा आहे का. नवला अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. अहंकार ही गोष्ट अज्ञानी माणसाला झाल्याशिवाय राहत नाही आणि अहंकार ज्ञानी माणसापासून लांब राहिल्याशिवाय राहत नाही. परिपूर्ण ज्ञानी आहेत बाप्पू म्हणून अहंकाराचा धोका ज्ञानाला आहे. विशेष न लगे अज्ञानाला नाही धोका ज्ञानाला आहे. पण बापूंना अहंकार अजूनपर्यंत आणि मला नाही वाटत कधी त्यांना घमेंड होईल म्हणून अहंकार होईल म्हणून वंदन करा भाग्य आहे तुमचं. थोडा वेळ होईल आता आपल्या संसाराचा कार्यक्रम रोज चालूच येतो पण कधीतरी अशा पंक्ती कानाला आणि बुद्धीला देत जा. हे रोज खायला मिळत नाही असं खाद्य आहे महाराज. थांबवून घेतलं पाहिजे. हे अमृताचा रस आहे म्हणून या भजनरूपी अमृतरूपी रसामधून तुम्ही आम्हाला मंत्रमुग्ध करीत आहात. आदरणीय उद्धवजी बापू शिंदे विलास महाराज दोघांनाही धन्यवाद आहेत. म्हणून काय करा जीवनामध्ये विचार करा. मग अशीच मी नामोल्लेख केला आमचे मामा भाऊसाहेब पडगागरे आमचे मामा भाऊसाहेब मामा थोरात या ठिकाणी उपस्थित त्यांना दोघांना धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल अर्जुनाचा रथ महाभारताच्या युद्धामध्ये मध्ये उभे राहायला घाबरायला लागला. त्यानं सांगितलं मला काय उचित अनुचित कळत नाही सार आसार कळत नाही. कृष्णानं सांगितलं बाबा काय अवस्था झाली तुझी. त्याने सांगितलं की मला काहीच समजत नाही देवा. मग काय कर माझ्यावर कृपा कर आणि मला उचित अनुचित सांग. लय माऊलीने गोडोवी लिहिली. तू गुरु तू बंधू तू पिता तुझी अमुची इष्ट देवता तुझी सदा रक्षिता आपदी अमुते. काय शब्द लिहिले महाराज ज्ञानोबरायांनी. या शब्दावर महाराज जीव आवळून टाकाव. तू गुरु तू बंधू तू पिता तूची आमची इष्ट देवता तूची सदा रक्षिता आपदी अमुते. अरे काय संकट आलंय महाभारताचं. 18 अक्षयनी 7 कौरवाकडे ना 11 पांडवाकडे अक्षयनी सैन्य. हे 11 सोडतीन का. बाण मारला तर समुद्र उकळत होता. भीष्म पंडूराजाचा काळ 1 वर्ष पुढे लोटला. भीष्म 113 बाण शरीरात घुसले तरी 6 महिने मरणासाठी थांबले. भीष्म अखंड जीवन प्रखर संन्यास पत्करला. भीष्म अशा माणसांपुढे लढायचं सोपं आहे का. हनुमानाचा ध्वज आहे ध्वजास्तंभावरी वानरू जायचा मूर्तिमंत शंकरू तैसा सारथी शारुंग धरू अर्जुनेशी. हनुमानाचा ध्वज आहे कृष्ण माग उभा आहे तरी कर्णानं बाण मारला तर अर्जुनाचा रथ 800 फूट मागे जात होता. कोणाविरुद्ध लढायचं.
एवढ्या मोठ्या संकटात सावरणारा तू ये देवा, तू आम्हाला सावर. कृष्णानं सांगितलं एकच काम कर, उचित आणि अनुचित ओळख. जे अनुचित आहे ते ठेवू नको आणि उचित आहे त्याचा सन्मान केल्याशिवाय राहू नको. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. काय होईल त्यानं? टाळी. जोग रागामध्ये इतके सुंदर. आता हे हा जोग ऐक, हा आपण ऐकला जोग हाच खऱ्या आपल्या आयुष्याचा योग. वा, कारण आम्ही शास्त्रीय संगीतातले दर्दी माणसं आहे. आम्हाला तरी शास्त्रीय गाणारे भेटले पाहिजे. आणि आज शास्त्रीय संगीत ही काळाची गरज आहे. बरं, हे आपलं धन आहे शास्त्रीय संगीत. हे आदेश महाराज, विष्णू महाराज, विलास महाराज, उद्धवजी महाराज. आज काय झालं माहिती आहे का? ऐकणारे अडाणी झाले. ते काय म्हणणं माहिती आहे का? 20 मिनिटं कुठं चालती का? तुला कळती का? तू कस काय स्टेटमेंट देतो राव? माणसं जे कळत नाही त्याचं रपर बोला देव.
म्हणजे नुसतं निवळ धोबट टाकायचं आणि 20 मिनिटं कुठं चाल. अरे त्याला काही आवरो आहे ते शास्त्रीय संगीत आहे, ते एक सायन्स आहे. डॉक्टर कुठे 500 घेतो का? तू डॉक्टर आहे का? तुझा काही संबंध आहे का बोलायचं? 500 द्यायचे, आपला गुडघा नीट करायचं, जायचं घरी. आपली जेवढी अक्कल तेवढं. तुम्हाला सांगतो हे जे आता एक जण म्हणे ते पखवाजा लईच वाजित होता आणि एवढे कुठं बोल वाजवावं लागते. म्हणलं तुला येते का? समजत नाही. मी बऱ्याच वेळेस सांगतो, समजत नाही याचा अर्थ लगेच स्टेटमेंट देऊ नका. असं स्टेटमेंट द्या ते 20 मिनटं गायले पण आपल्याला ते समजत. आपण आपलं अज्ञान कबूल करा ना. चलो कमेंट देतात. हा पण हे शास्त्रीय संगीत हे आवरो सोपी गंमत नाही. हे जे गायले ना आत्ता, हे गाण्याकरता 20 वर्ष रियाज करावा लागतो महाराज. हे सोपी गंमत नाही. एक चक्रधार म्हणायला किती दिवस लागते आणि एक बोल वाजवायला किती दिवस लागते. फार अवघड सायन्स आहे, लक्षात ठेवा. व्यवहारातली विद्या तुम्हाला श्रीमंत करू शकते. असे एका फुटावर 40 श्रीमंत पडले, काही किंमत नाही त्यांना. पण अध्यात्मातली विद्या तुम्हाला संत करणार, संतापर्यंत नेणार, त्या विद्येला मात्र किंमत आहे. व्यावहारिक विद्येला काही किंमत नाही, पण या विद्येला किंमत आहे. म्हणून दोन्हीही गायनाचार्याला वंदन करतो, आजच्या नियोजनाला वंदन करतो. 10 मिनिटं भजन करा. विठोबा रखुमाई. अतिशय सुंदर नियोजन. ज्यांनी माझा सन्मान केला त्या सर्व मंडळी या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याच्या चिंतनानं संकट जाईल, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. 15 प्रकारचे काळे गागरे मामा, त्यातला 15 होले बेकारे. काळ मोजा मी तुम्हाला सांगतो. पहिले 3 भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. त्याच्यात 3 टाका, सकाळ दुपार संध्याकाळ 6. त्याच्यामध्ये 4 टाका, अंतकाळ, पर्वकाळ, सर्व काळ आणि माध्यान्ह काळ. 8 आणि 4 12. त्याच्यात अजून 3 टाका, निरर्थक काळ, पाप कर्म काळ आणि अंतकाळ. किती झाले? 15. ह्याच्यातला 15 ऑलरेडी डेंजर. सगळं निस्तरीन माणूस, पण मरण
नाही महाराज म्हणून सगळ्यात जीवनामध्ये मोक्षाकरता गोड आशीर्वाद लागतात. आज या आईसाहेबाचं इतकं गोड नियोजन केलं, या माऊलीच्या आशीर्वादानं या कुळाचं कल्याण हो आणि या कुटुंबावर या आईच्या आशीर्वादानं कृपा हो ईश्वराची, अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. एक लक्षात ठेवा, किती लोक प्रेम करतील एक लक्षात ठेवा, पण आपली काळजी आणि हितवा नरी एक देवी तेवढीची. लेकुराच्या हितवा हे माऊलीच्या चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, लेकुराच्या हितवा हे माऊलीच्या चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, लेकुराच्या हितवा हे माऊलीच्या चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविक प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविक प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. वेळ झाले नाही याच्यानंतर गायनाचार्य उद्धव बापू शिंदे गुरुजी यांचा सन्मान होईल, विलासजी महाराजांचा सन्मान होईल, दीपकजी महाराज शिंगारे यांचा सन्मान होईल. नंतर करायचा कार्यक्रमानंतर हे सगळे सत्कार होतील. भैरवीच्या वेळेस हे सत्कार होतील. पखवाज विष्णू महाराज रेगे, आदित्यजी महाराज गागरे प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व सन्मान्य मंडळी, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल हो. प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय वंदनीय पूजनीय भागवताचार्य संपूर्णताई या उपस्थित आहेत, त्यांना या ठिकाणी वंदन आहे. योगेशजी महाराज मोरगे, विकासजी महाराज यादव, कानिपाल महाराज जाधव, परशुराम महाराज जाधव, किरण महाराज टिक्कल, संजय महाराज मशे, बाबुराव महाराज चोरमले, भागवत महाराज टेकाळे, संदीप महाराज, ओंकार महाराज शिंदे, वसंत महाराज खरात, भास्कर महाराज वानखेडे, आदरणीय पेचे महाराज, आदरणीय ऋषिकेश महाराज वालेकर, भीमभाऊ महाराज पवार, हरिभाऊ उघडे, भाऊसाहेब मामा गागरे आणि आरतीताई शिंदे, आदरणीय वंदनीय आरतीताई शिंदे यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. काकाजीला सुद्धा वंदन. आदरणीय राधिका महाराज पांडागळे, राधेश्याम महाराज पांडागळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. राधेश्याम महाराजाला सुद्धा वंदन आहे. शिवाजी राजेंवर आणि प्रसाद महाराजांवर प्रेम करणारे सर्व आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी सर्वांना या ठिकाणी वंदन करतो. विठ्ठल विठ्ठल शेवटचं जे संकट आहे मृत्यूचं, त्या संकटातून सुद्धा भगवंत तुम्हाला पार केल्याशिवाय राहणार नाही, अशी विठ्ठलाच्या नामाची सिद्धी आहे. मग सांगितलं महाराज आम्हाला विठ्ठलाचं नाव घ्यायची काही अटतट आहे का? त्यांनी सांगितलं नाही, सकाळची येथे आहे अधिकार, कोणी काय असं समजायचं काय कारण आहे? तुम्हाला मी मागाशी सांगत होतो, थोडंसं ते प्रमाण घेतो, साऊंड सिस्टीम चांगली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून भगवंत कीर्तन महत्त्वाचा वापा कोरडाच राहिला, ते करायचे दुपारी कीर्तन डिलीट म्हणजे गेलं काम. भगवंत कीर्तन आमचे दीपकजी, काय ना दीपक भाऊचं, आमचे दीपक भाऊ आहेत मित्र, आणि त्यांचे मित्र आज या ठिकाणी शूटिंगला आहेत. भगवंत कीर्तन खूप सबस्क्रायबर आहेत त्या चॅनलला, आणि ते आज या ठिकाणी दुपारी महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम दिसणार आहे. तेव्हा भगवंत कीर्तन यूट्यूब चॅनलला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. शेवटचं जे संकट आहे फार भयानक आहे, काकड्यात वर्णन केलेलं आहे. जेव्हा अटॅक येतो तेव्हा करोडपतीसुद्धा भीक मागतो. कशाची? पैशाची का? दोन प्रकारच्या भिका आहेत. एक लोकांकडे मागायची असते ती पैशाची भीक, आणि डॉक्टरकडे मागायची असते ती आयुष्याची भीक. एक महाराज फार सुंदर प्रमाण आहे. आणि भिकाऱ्यासारखं आयुष्य मागतो, पण देव म्हणतो पुण्य नाही केलं आयुष्य कुठून देऊ. पण भिकाऱ्यासारखं मागतोय, 3ला जर अटॅक आला तर देवारे पुढे पडतो ना, असा हात करतो, काय म्हणतो, वेश वेश नोहे माझा सहज फिरित करू सत्ता कवनावरी पाय डोळे म्हणता माझे कैसाती परदेशी नाही
तराल दुर्गट भवसिंधू. 2 दिवस प्रत्येकाच्या जीवनात येतात, जन्म आणि मरण, पण तिसरा दिवस आला पाहिजे ईश्वरीय कृपेचा. तुकोबर आहे म्हणतात. त्याच्यासाठी एक काम करा, कोणत्याही कुळात जरी जन्माला आले तरी माझ्या रामाच्या नावाला मात्र विसरू नका. खूप मोठा कार्यक्रम असला आणि सगळेच माणसं प्रेमाने असले, काही वर्ष श्रद्धा मी 11:15 संपितो, कोण नाही राहत तिथं. आता इथं एवढी मांदियाळी या ठिकाणी वारकऱ्यांची आहेत, सगळे सन्मान्य सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे घड्याळ थोडंसं प्लस मायनस होणार आहे. आणि या खूप दर्जेदार आणि सुंदर अशा या नियोजनाला पुन्हा एकदा मी वंदन करतो. शिवाजीराजे तराळ यांनी 25 वर्ष या ठिकाणी सप्ताहाची प्रदीर्घ परंपरा शनेश्वर देवस्थानची चालवलेली आहे. दिंडी असेल, देवगड संस्थांची सेवा असेल आणि वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये 31-35 वर्षापासून सेवेत राहणारं व्यक्तिमत्व आमचे शिवाजीराजे तराळ यांना वंदन आहे. प्रसाद महाराजाला वंदन करतो. विलास महाराज, उद्धव बापू शिंदे सर्वांना या ठिकाणी वंदन करतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. महाराज तुम्ही सिद्ध. विचारू